नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय तानाजी धरणे यांची हेलपाटा ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया तानाजी धरणे लिखित हेलपाटा भाग दुसरा. प्रवासात मध्ये 4-5 गावं लागत होती. उरळगावचा पठार 10-12 किलोमीटरचा एकदम बेसूर निर्मनुष्य होता. दिवसा सुद्धा भीती वाटायची. पठारावर चिटपाखरून असायचं. त्यात सर्वत्र दाट ज्वारीचं पीक बहरात आलेलं. छान सुगीचा वास सुटलेला. मध्येच एखादी वावटळ यायची, ज्वारीची ताटं सदगदून हलायची. वाटायचं एवढ्या ताठ मानेनं उभा असणारा शाळू आपल्याच धुंदीत बहरून नाचतोय. एखादी यव्वना नऊवारी साडीत शृंगार लिहून उभी असावी तशी ज्वारी पूर्ण बहरात होती. त्यामुळे पाखरांची एकच झुंबड असायची. पाखरांचा किलबिलाट चालू असायचा. उंच आकाशात घार आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी भक्ष्य निहाळत होती. मध्येच एखादा सूर मारून अचूक वेध घ्यायची. मध्येच एखादी वावटळ येऊन सर्व परिसर गदगदून हलवायची आणि आपलं अस्तित्व दाखवून ज्वारीचा पिकलेला पालापाचोळा आसमंतात उंच उडवत न्यायची. तो उंच उडणारा पालापाचोळा बघून मनात एक अनिमिक भीती दाटायची. कारण वावटळ आली की बाई रामराम म्हणायची. वावटळीत भूत असतं म्हणायची. मला मात्र तिचं कुतूहल वाटायचं. यात वेगळीच शक्ती दडलेली आहे असं वाटायचं. कर्कोच नावाचे विदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात एका रांगेत जाताना दिसायचे. एक पक्षी पुढे असायचा आणि त्यामागे एका रांगेत असंख्य पक्षी फेर धरून चाललेले असायचे. वाटायचं हा मुका जीव, पण यांना एवढी शिस्त आणि एवढं ज्ञान कुठून आलं असेल. हे सगळं बघून स्वतःला विद्वान समजणारा मनुष्य सुद्धा अचिंबित होतो. ते वेगळंच. शेताच्या बांधावर उन्हातच झुडपाला बांधलेली खोंडर दिसली. खोंडर म्हणजे गायीची मोठी वासरं. बाटकाचा सीझन चालू आहे हे त्यांच्या मुसमुसलेल्या तब्येतीवरून अगदी कोणालाही समजत होतं. मुबलक बाटूक खाऊन अंगात आलेली जास्तीची रग चरबी ते दाखवत होते. वाटलं ज्वारी काढली की नांगरटीत मस्ती जिरेल यांची. सर्वत्र ज्वारीचं पीक बहरात आलेलं. ज्वारीची ताटं उंच वाढल्यामुळे वाऱ्याला आलिंगन देत होती. आपलं स्वागत करतायत असंच वाटत होतं. कणसात दाणा भरलेला होता. सर्वत्र ज्वारीचा आणि पीक पाण्याचा मोहक सुंदर वास दरवळत होता. मोत्या पोवळ्यासारखी कणसं डोळ्यात भरत होती. यंदा शेतकऱ्याला काळ्या आईनं 100% भरभरून दिलं होतं. पठारावरची रानं मोठी होती. काळी भिन्न जमीन उन्हामुळं भेगाळली होती. मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे ज्वारीच्या तटाच्या पिवळ्या धम्मक मुळ्या जारव्याप्रमाणे अंग चोरताना दिसत होत्या. मध्येच एखादा सरवड भरकन यायचा आणि त्या भेगाळलेल्या भेगांमध्ये लुप्त व्हायचा. वाटायचं याला वेगळं घर करायलाच नको. जमिनीत त्याच्यासाठी असंख्य घरं तयार झाली आहेत. बांधावर रोईटीच्या फळांमधून निघालेल्या असंख्य म्हाताऱ्या वाऱ्याच्या झोतासंगे वाटेल त्या दिशेनं पळत होत्या. पण ज्वारीच्या वासानं मन अगदी प्रफुल्लित झाली होती. प्रवासाचा शीण कुठल्या कुठे निघून गेला होता. वाऱ्याची झुळूक आली की ज्वारीची ताटं सळसळायची. कोणीतरी चोर डाकू आला का म्हणून घाबरायला व्हायचं. काळजात अगदी धस्स व्हायचं. मनाला सावरत सावरत पुढं जावं लागे. पण सोबत बाई भीमा कुल्लाळ, त्याची बायको भागाबाई होती. त्यांची सुनबाई बाळंत झाल्या होत्या. तिला भेटायला ते राहूला येत होते. रस्त्यानं बाटून पाहिल्यावर मला वाटायचं आपण उगीच इतक्या लांबून पेंढी आणली. रस्त्यानं जाताना इथे भरपूर बाटून होते, थोडं घेतलं असतं वासरांसाठी. उरळगावचा पठार संपल्यावर खाली भली मोठी उतरण लागली. उतरण एवढी तीव्र होती की चालताना पायांना ब्रेकच लागत नसे. माणूस अगदी घरंगळत खाली जायचा.
खाली उतरून आल्यावर आरंगावचा परिसर लागला, तो तर नावाप्रमाणे घनदाट कुभाबळीचं जंगलच होतं. दिवसा जाताना फार भीती वाटायची, दिवसा सुद्धा अंधार पडल्यासारखा वाटायचा. रस्त्यावर मात्र थंडावा होता, बरं वाटायचं चालताना. दुपार झाली तेव्हा वडगाव बांडे गाठलं. भीमा नदीच्या तीरावर चिंचेच्या झाडाखाली थंड सावलीत मामीनं दिलेलं जेवण, बेसन भाकरी आणि मिरचीचा ठेचा खाऊन टाकला. नदीत डवऱ्यातलं पाणी घटाघटा प्यायलो. कमरेभर पाण्यातून वाट काढत किनारा गाठला आणि पुढचा प्रवास सुरू केला. दिवस मावळतीला डुबेवाडीला पोहोचलो. मी सोबत आणलेली बाटकाची पेंडी माझ्या वासरांना टाकली. एका दमात त्यांनी खाऊन फस्तही केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपण जग जिंकल्याचा आनंद मला त्या वयात झाला. हे पाहून भाऊ बोलले, शाबास रे माझ्या खोंडा, माझ्यानंतर तूच काय तो जनावराची काळजी घेशील बघ. त्यासनी काय हवं काय नको ते बघशील बघ. भाऊंच्या त्या शब्दांनी माझी छाती मणभर फुगली होती. प्रवासाचा ताण बाई सांगत होती. जळलं बाई आपलं जीनं, किती वडवड करायची, जीवाला सुख म्हणून नाही. गावाला गेलं का इकडची काळजी, इकडं आले की तिकडच्या जोंधळ्याची काळजी. मुडद रानात कोणी नाही बघून गुरं घालत्यात. मुडद्यांना यंदा जोंधळ चांगलं आलेलं बघवत नाही, वाटटुळं होईन त्या. नाही जायचं, माझा शब्द लिहून ठेवा. हा, जाया नाही जायचं. देव आहे की वरती बघायला, अरे आम्हाला देवाचं राखणं. वर्ष दीड वर्ष डुबेवाडीला काढल्यावर तिथेही आमच्या कुटुंबाची गढी चांगली बसेना. उपासमार चालूच होती. मग राहूमधल्या माधवनगर इथे गुऱ्हाळावर कामासाठी माणसं पाहिजेत याची खबर भाऊंना लागली. मग बिराड पोत्यात भरलं, माधवनगर गाठलं. सुरुवातीला भारत खळदे यांच्या रानाजवळच्या पडीक रानात राहिलो. आमच्या गाई मारकुट्या होत्या आणि बाईचा स्वभाव भांडखोर, त्यामुळे भाऊंनी तो निर्णय घेतलेला असावा. तिथे आल्यावर भाऊंना बन्सीशेठ भटेवरा यांच्या गुऱ्हाळावर गुळ भरण्याचं काम मिळालं. अक्का आणि शेवंताबाईंची लग्न झाली होती, ती आठवत नाहीत मला. आता अण्णा आणि मंगलताई कामाजोगी झाल्यानं त्यांना कामधंदा मिळू लागला होता. मजुरी दिवसाला 1 रुपये होती, पुरुषांना 2 रुपये. बाई, मंगलाताई आणि अण्णा हे पण कामाला जाऊ लागल्यानं भाऊंचा ताण थोडा कमी झाला. गुऱ्हाळावर असणारे लोक विचारायचे, आंबळेकर, तुम्ही गुऱ्हाळावर न राहता दूर एकांटे का राहता? भाऊ हसायचे आणि म्हणायचे, माझ्या घरवाल्याला कडक आहेत. म्हणजे बाई आणि गाई, त्यांना काही चालत नाही, एकदम कडक आहे. घरलक्ष्मीवाली, रानचा वारा दोघींना बरा वाटतो. एकदा मामाची आई आमच्याकडे आलेली. तेव्हा मला समजत नव्हतं, ती तंबाखू खायची. ती पाणी पिली की बाईला म्हणायचो, बाई तांब्या घासून टाक. त्यावर आजी म्हणायची, हा रसोन्या, मी काय दुसऱ्याची आहे का? मी होते म्हणून तुझी आई झाली बघ. तसं म्हटल्यावर मी पळून जायचो. गुऱ्हाळावर बहुतेक सगळी बार्शीकडची लोक होती. सतत पडणारा दुष्काळ, कमालीचं दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव आणि सावकारांना पिंजून निघालेली आमच्यासारखी माणसं गुऱ्हाळावर भेटली. त्यामुळे कामावरचे दिवस कसे पटापटा जात होते ते कळत नव्हतं. वाण्याचं गुऱ्हाळ 4 चुलांगणांचं होतं. भाऊ एकटेच गुळ भरायचे. पहाटे सकाळी कोंबडा कोकला की सगळेजण उठायचे. 4-5 वाजता गुऱ्हाळाचा पट्टा सुरू व्हायचा. 15-20 लोक कामावर तुटून पडायचे. 5-6 जण क्रेशर चालवायचे. कुणी ऊसाच्या मोळ्या क्रेशरजवळ आणून टाकायचे, कुणी ऊस क्रेशरमध्ये घालायचे. रसाची टाकी भरली की पंपानं रस कढईत सोडायचे. रस कढईत गेला की जाळव्याचं काम सुरू व्हायचं. त्या अगोदर जाळव्याला ऊसाचं पाचट, ऊसाच्या चोतऱ्या किंवा बाभळीची लाकडं जमवून ठेवावी लागत. पावसाळ्यात तर चोतऱ्या ओल्या असल्यामुळे चुलांगण पेटत नसायचं, तेव्हा 2-2 दिवस गुऱ्हाळ बंद असायचं. काम नसल्यानं सगळी माणसं पत्ते कुटत बसायची. तासनतास त्यांचा मेंढीकोट चालायचा. बाया माणसं कुरणात सरपण आणायला जायची. कधी कधी कुरणात कुरण्या म्हणजे वनरक्षक भेटायचा. कुऱ्हाडी जप्त करायचा, दंड भरायला लावायचा.
त्या कुरणीची सगळ्यांना खूप भीती वाटायची. पाऊस पडला की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर व्हायचा. गवत नाही भेटलं तर उसाचा काचोळा काढून आणायला लागायचा. चुल्हांगणाची भट्टी पेटली की गूळ तयार होईपर्यंत जाळ घालावा लागे. रस गरम झाला की त्याची येणारी मळी शिब्यानं काढून एका ढेंबऱ्यात साठवावी लागे. ढिंब्र म्हणजे टिपाडाचा अर्धा भाग. मळी लवकर येण्यासाठी भेंडीच्या झाडांचा रस काढून तो कढईत ओतावा लागायचा. ते सुद्धा काम भाऊंनाच करावं लागे. ढिब्र फुल भरलं की एक फाळक्यावरती यायचा, भाऊंना मदत करायचा. दोघे मिळून मळी गुऱ्हाळाच्या पाठीमागे नेऊन ओतायचे. त्याचा महाभयंकर दारूसारखा घाणेरडा वास यायचा. साधारण 1-1.5 तास कढई चालू असायची. रस आटून त्याचा गुळाचा पाक तयार व्हायचा. त्याला काकवी म्हणतात. पाक अजून घट्ट झाला की तो थंड करण्यासाठी आणि बादलीत भरून ढेपा करण्यासाठी सिमेंटच्या वाफ्यात ओतला जायचा. त्यासाठी 8 गडी कढई दंडाळ्यानं उचलून वाफ्यात नेऊन उपडी करायचे. कढई उचलली की बोला कुंडलिक वरदेव हरिविठ्ठल म्हणायचं आणि गुळाचा पाक वाफ्यात ओतला की भाऊ आणि गुळव्या फावडीनं किंवा शिब्यानं गुळ्याचा पाक हलवायचे. हळूहळू त्याचा रंग बदलत जाऊन ओला गुळ तयार व्हायचा. हा ओला गुळ खायला खूप भारी वाटायचा. कढई ओतली की आम्ही मुलं उसाच्या वाकड्या टिपऱ्यावर गुळाची साई धरायचो. खायला मस्त. दिवसभर ऊस रस गुळ भरपूर खायचो. त्याला मोजदातच नव्हती. गुळ पूर्णपणे थंड झाला की बादलीत पांढरं फडकं टाकून त्यात तो गुळ भरला जायचा. एका आधणात 17-18 ढेपा भरायच्या. 2 तासांनी त्या ढेपा चोत्र्यावर पालथ्या करायच्या. आता खऱ्या ढेपा तयार झालेल्या असायच्या. पूर्ण थंड झाल्यावर त्याला प्लॅस्टिक पिशवी घातली की पॅकिंग विक्रीला तयार व्हायचं. गुळाची गाडी आली की तो गुळ भरून द्यावा लागायचा. तेव्हा एक आदाण पूर्ण व्हायचं. अशी दिवसात 16-17 आदणं व्हायची. तेवढ्याचं काम भाऊंना करावं लागायचं. कामाला अंत नव्हता. राक्षसासारखं काम करायला लागायचं. गुऱ्हाळावर निघालेलं ओलं वाडं भाऊ विकत घ्यायचे. रात्री सर्व कामं झाली की वाडं वाहून आणायला लागायचं. हे सगळं करता करता रात्रीचे 8-9 वाजायचे. शुक्रवारी बाजार दिवस ठरलेला असायचा. त्या दिवशी गुऱ्हाळ जरा लवकर सुटायचं. तरी भाऊंचं काम शेवटपर्यंत असल्यामुळे सगळ्यात शेवटी भाऊच राहायचे. दर शुक्रवारी गुऱ्हाळ संपल्यानंतर भाऊ राशन आणि किराणा आणायला गावात पायीच जायचे. भाऊंना कधी सायकल सुद्धा चालवता आली नाही. त्यांची एकच गाडी होती, पायाची. पायात कधी चप्पल नसायची. गुऱ्हाळावरून 3-4 किलोमीटर अनवाणी जायचे. बाई कुपनाचं कार्ड सुरक्षित राहावं म्हणून बोंबलाच्या डब्यात ठेवायची. रेशनिंग द्यायला अमलूक शेट असायचे. कार्डाला बोंबलाचा वास आला की मोठ्यानं ओरडायचे, आळंबेकर तुम्हाला किती वेळा सांगितलं असं वासाचं कार्ड आणू नका. शरमल्यासारखं व्हायचं. मग घरी आल्यावर आम्ही त्या कार्डावर तोंडाला लावायची पावडर टाकायचो, जेणेकरून त्याचा बोंबलाचा वास जाईल. हे आठवल्यावर आजही आम्हाला हसू आवरत नाही. सर्व सामान घेता घेता रात्रीचे 8-9 वाजायचे. सर्व आठवड्याचा बाजार, धान्य, सुकी मच्छी, भाजीपाला, कांदे, बटाटे हे सगळं धोत्रात एकत्र बांधायचं आणि गाठोडं घेऊन घरी गुऱ्हाळावर यायचं. तेव्हा कधी कधी रात्रीच्या 10 वाजता कोपटावर पोहोचायचं. पाऊस वारा थंडी झेलत. पायात काटा मोडला तर तसाच रागडायचा, उपटून फेकून द्यायचा. वेदना सहन करत घरी यायचं. 12 महिने 12 मास असा दिनक्रम चालू असायचा. कुटुंबासाठी एवढे कष्ट, एवढी मेहनत उपासणारा बाप निराळाच. तरी पण भाऊंची कधी चिडचिड नसायची की कधी कुणावर ओरडणं नसायचं. जगातला सगळ्यात संयमी, शांत आणि दिलदार बाप मी माझ्या भाऊंच्यात पाहिला. अशी 2-1 वर्ष गेली. मी शाळेत जात नव्हतो. मला शाळेची खूप भीती वाटायची. कारण आमच्या 6 भावंडांपैकी कुणीही शाळेत गेलं नव्हतं.
शाळेचं नाव काढलं तरी मला कापरं भरायचं. शाळा म्हटलं की आज सुद्धा पोटात गोळा येतो. सन 1980चं वर्ष. आम्ही बऱ्यापैकी राहुला स्थिर झालो होतो. गुऱ्हाळावर चांगल्या ओळखीपाळखी झाल्या होत्या. अण्णा मोठा असल्यामुळे त्यांचा एक मित्रपरिवार तयार झाला होता. भाऊंचा कष्टाळू आणि प्रामाणिकपणा यामुळे एक चांगला इमानदार माणूस म्हणून ओळख तयार झाली होती. सगळं बऱ्यापैकी चालू होतं. मलाही खेळायला खूप सवंगडी मिळाले होते. बजा, राजा, तानाजी, शिवाजी, उम्या, बाळ्या, बाप्या, हऱ्या ही त्यापैकी काही नावं. बहुतेकांची फॅमिली आमच्यासारखीच मोलमजुरी करणारी. त्यामुळे समदुःखी होतो. दिवसभर पाटात पोहणं, मनसोक्त खेळणं, पतंग उडवणं, लपाछपी खेळणं, भरपूर ऊस खाणं आणि मनसोक्त हुंदडणं हाच आमचा उद्योग होता. यावर्षी गावाकडे आंबळ्याला बऱ्यापैकी पाऊस झाला होता. भाऊंच्या सर्व भावांनी जमिनीचं वाटप करून घेतलं होतं. आजोबांनी गायकवाडवाडीच्या गायकवाडांना विकलेली जमीन त्यांनी पुन्हा विक्रीला काढली होती. आजोबांनी त्याला जमीन विकताना बोली केली होती की तू जेव्हा परत जमीन विकशील तेव्हा माझ्या मुलांना पहिलं विचार. ते नाही म्हणाले तर दुसरं गिऱ्हाईक बघा. पूर्वीचे लोक शब्दाला जागणारे होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी ही गोष्ट भाऊंच्या कानावर घातली. माझे आजोबा रामू धरणे हे धाकले चुलते जयसिंग आप्पा यांच्यात राहत होते. जयसिंग आप्पाची परिस्थिती चांगली होती. आजोबांच्या साऱ्या भाकऱ्या चुलत्यांकडेच असायच्या. त्यामुळे ते सगळी जमीन घेणार अशी स्थिती होती. तेव्हा बाईनं हिंमत दाखवली. बाई भाऊंना म्हणाली, भाऊ, जमीन आपल्या काळजाचा तुकडा आहे. तिच्यावर आपला अधिकार आहे. आपल्याला वाणीतिनीची 2 लेकरं आहेत. तुम्ही आयुष्यभर सालं घातली, त्यांच्या वाट्याला वनवन फिरणं नको. काय झालं तरी अर्धी वाटणी आपण घ्यायची. बाईच्या या वाक्यानं भाऊंना 10 हत्तींचं बळ मिळालं आणि भाऊंनी आयुष्यात पहिल्यांदा डेअरिंग केलं. माझी आई अडाणी होती, अशिक्षित होती, पण धोरणी होती. तिने साथ दिली. बाईनी तिच्या सगळ्या कोंबड्या विकून 500 रुपये इसार दिला. जमीन स्वस्त होती. त्या काळी 1000 रुपये एकर. आज तिची किंमत एकरी 25 लाख रुपये. 4 एकर आम्ही आणि 4 एकर आप्पांनी म्हणजे चुलत्यांनी घ्यायची असं ठरलं. प्रत्येकाला 4-4 हजार रुपये द्यायचे होते. भाऊ तर मोलमजुरी करणारे होते, कुठून देणार होते? पण त्यांची विल पॉवर प्रचंड होती. वर्षभर काम केलं तरी वाण्याचा हिशोब केला की भाऊंच्याच अंगावर 1000 रुपये बाकी निघायची. शिल्लक राहणं लांब. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव कशी करायची हा भाऊंपुढे मोठा यक्ष प्रश्न होता. त्यावेळी आम्हाला तारलं ते आमच्या खिल्लारी बत्ताशीनं. दोघींनाही एक एक खिल्लार खोंड होतं. आज त्याची किंमत लाखात आहे. ही दोन्ही खोंड भाऊंनी विक्रीला काढली. त्यातला एक वाघाळ्याच्या आत्यानं घेतला. आत्या सावकार होती. दुसरा खोंड डोंगरगावच्या आत्यानं घेतला. दोघांचे मिळून 2000 जमले. कमल आत्याकडनं 1500 उसनावारी घेतले आणि 3500चा व्यवहार पूर्ण झाला. जमिनीचा कागद झाला. पशुधन होतं म्हणून बाबा माणसात बसले, नाही तर काही खरं नव्हतं. वेळेला कोणीही मदतीला येत नसतं. पैसे मिळावे म्हणून भाऊंनी कितीतरी लोकांकडे हात पसरले. वाण्याकडे विचारणा केली. सगळ्यांनी हात वर केले. शेवटी पशुधन कामी आलं. गायी होत्या म्हणून बाई भाऊ कमाई करू शकले. अन्यथा खाण्याचे वांदे असणारा व्यक्ती जमीन खरेदी करू शकला ते केवळ पशुधनामुळे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात पशुधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा प्रत्येकानं पशुधन जोपासलं, जीवापाड सांभाळलं तर आपली प्रगती निश्चित आहे, यात शंका नाही. आज आम्ही 2-2 पगार घेणारी माणसं 2 मुलांचं शिक्षण करताना मेटाकुटीला येतो. एकर सोडा, 1 गुंठा घेणं शक्य नाही. अशा परिस्थितीत पोटाला चिमटा घेऊन जीवापाड काबाड कष्ट करून 6 पोरांचा सांभाळ करून
4 एकर जमीन घेऊन ठेवणारे बाई भाऊ जगावेगळे. जमिनीचा कागद झाला तेव्हा बुंदीचे लाडू भाऊंनी आणले होते. लाडू खाल्लेले मला चांगले आठवतात. जमीन ताब्यात आली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण बबन जमीन घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. तशी परिस्थितीच नव्हती. ती जमीन घेण्यासाठी वस्तीतली मातब्बर मंडळी कमरेला पैसे बांधून 15 दिवस कडेकडेनं फिरत होती. जमिनीत ज्वारीचं उभं पीक होतं. पिकासकट व्यवहार झाला होता. ज्वारी काढण्याचा सीझन आल्यानं बाई भाऊ कुसुम आणि मी आंबळ्याला आलो. अण्णा माधवनगरलाच राहिले. विठ्ठल कुलाच्या विहिरीवर मोटर चालू बंद करण्याचं काम करायचे, ते तिकडे राहिले. गावी आलो तर घर नव्हतं. आजोबांच्या घरात धाकटे चुलते राहत होते. मग आम्ही रानात राहायला गेलो. थेट ज्वारीच्या तालीवर आम्ही राहोटी टाकली. ज्वारीच्या 4 पेंढ्या उभ्या केल्या, त्याची छान कोपी तयार केली. म्हाळसकरांच्या विहिरीवरनं पाणी आणलं. 3 दगडांची चूल मांडली. कोंबड्या रानात सोडल्या, गुरं झुडपांना बांधली. ज्वारीची राखण सुरू झाली. खिल्लारी गाभण होती, ती व्यायला झाली होती. बत्ताशी नुकतीच आटलेली होती, त्यामुळे दूध मिळत नव्हतं. मला तर सकाळी उठलं की निरशा दुधात रात्रीची शिळी भाकरी विस्तवावर भाजून कुस्करून खायची सवय होती. त्यामुळे माझी अडचण झाली होती. माझी ती अडचण भाऊ कुलाळ यांनी ओळखली आणि रोज सकाळ संध्याकाळ 1 पितळी तांब्याभर दूध मला द्यायला लागले. माझी अडचण दूर झाली. त्या बकऱ्याच्या दुधाची चव आजही जिभेवर रेंगाळतीये. अशा प्रकारे हळूहळू ज्वारी काढायचा हंगाम सुरू झाला. सर्वत्र ज्वारी काढणी जोरात सुरू झाली. माणसांच्या वर्दळीनं परिसर गजबजायला लागला. प्रत्येकाला शाळू काढण्याची घाई झाली होती. वर्षाचं 1 पीक घरी जाणार होतं. यंदा शिवार चांगला पिकल्यानं लोकही आनंदात होते. वातावरणात सर्वत्र उत्साह होता. माणसाला माणूस ओळख द्यायला लागला होता. माणसं माणसात आली होती. छोटी मोठी कामं होत होती. सर्वत्र सुबत्ता दिसत होती. जनावरांना बाटूक फड मिळाल्यामुळे जनावरं डरकी टाकत होती. दूध दुभत्याचा सुकाळ होता. जो तो शेतावर राहायला गेला होता. हुरडा पार्ट्या चालू होत्या. आंब्यांना कैऱ्या लगडल्या होत्या. बोरांचा सीझन असल्यामुळे बोरीच्या झाडावर बोरं लटकली होती. पहाटेच लोक ज्वारी काढायचे. भल्लरीच्या आवाजानं सगळा परिसर दुमदुमून जायचा. ऊन झालं की वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरचीचा खारडा, थंडगार ताक आणि गाडग्यात मुरलेलं कैरीचं लोणचं, कांदा, पाडाच्या चिंचा यावर ताव मारून माणसं आंब्याच्या किंवा कडुलिंबाच्या, चिंचेच्या झाडाखाली निद्रिस्त व्हायची. ती झोप खरी सुखाची, समाधानाची, आराम करायची. शेतावर पाणी शिंपून खळं केलं जायचं. सगळेजण ज्वारी काढण्यात दंग असायचे. पीक चांगलं आल्यानं संपूर्ण परिसर विलोभनीय दिसत होता. संध्याकाळी बगलेत पाटी घेऊन खांड वेचायला जायचो. काट्याकुट्या शोधून आणायच्या. संपूर्ण माळ पालथा घालायचो. दिवसभर करड्याची गुरं मळावर यायची. आमच्या वावराजवळ वाण्याचं भलं मोठं पडीक माळरान होतं. तिथेच एक सरकारी तळं होतं. तिकडं करडे आंबळे गावातले गुराखी आपली जनावरं घेऊन यायचे. कोणाच्या गाई म्हशी तर कोणाची शेरडं करडं असायची. माळावर बकऱ्यावाल्या धनगरांची 4-5 पालं असायची. घोड्यांचा वावर असायचा. सामान वाहून नेण्यासाठी पालावर घोडी असायची. घोड्याला लगाम लावून पायखुंटी घातलेली असायची. एकटं घोडं बघून त्याच्यावर बसण्याची लय इच्छा व्हायची. कधी कधी जवळ कोणी नाही म्हणून बसण्याचा प्रयत्न करायचो, पण ते घोडं नवख्या माणसाला थोडंच हात लावू देणार. लाथा उडवायचं. तसा मी लांब पळून जायचो. बकरेवाल्यांची कुत्री म्हणजे वाघच असायची. त्यांच्या कार्यक्षेत्रात जाणं म्हणजे वाघाच्या जबड्यात जाण्यासारखं असायचं. एक दिवस सकाळी सकाळी एक माणूस जोर जोरात चालत आमच्या बिराडावर आला. अंगात पांढरं धोतर, पांढरा सदरा, पांढरी टोपी, पायात चांगल्या चामड्याच्या गावठी वाहणा, कानावर दशा वाढलेल्या, मिचमिच्या डोळ्यांचा. आल्यावर बबन कुठे म्हणाला. तेवढ्यात भाऊ
ज्वारीचे पाचुंदे बांधून बिराडावर आले. बबनला बबन भेटला. ते भाऊंचे बालमित्र बबन म्हाळसकर होते. एकमेकांना रामराम झाला. त्यांनी विचारलं, बबन, सालं घालून तुझं मन भरलं नाही का? अरे गावी राहणारी माणसं काय मेली काय? तेव्हा तुझं पोट भरणार नाही. आता तर तू पुन्हा नवीन रान घेतलंय, पहिलं पण आहे, तेव्हा तू शेती कर. गावोगावी बोलूत्यासारखं फिरणं बंद कर. अरे आयुष्यही एकदाच आहे. हे असं दारोदार भटकण्यात घालवण्यात जाणार बघ तुझं. गावचा गाव बळी आणि परगावचा गाव ढवळी अशी गत असती बघ परगावात. इथं राहिला तर तुझ्या बारक्याचं शिक्षण तरी होईन. कायम फिरत राहिला तर त्यामुळे तुझं कोणचंच पोर शिकलं नाही, ध्यानात घे. भाऊ भानावर आले. त्यांना त्यांचं म्हणणं पटायला लागलं. तसे भाऊ त्याच्या सुरात सूर मिसळायला लागले. तोवर बाईनं निरशा दुधाचा चहा 3 दगडाच्या चुलीवर ठेवला. चुलीत बाका सरपण घातलं. चहाला उकळी आणली. चहा बबनरावांना दिला. चहा पीत पीत भाऊंना म्हणाले, बबन, काय अडचण असली ना बेंदाच सांगायची, हायगाय करायची नाही. जाता जाता आपल्याकडे बैल आहे विक्रीला हे सांगून गेले. दुसऱ्या दिवशी सखाराम मामा बिराडावर आले. बाईनं कोंबडीची तलंग धरली. भाऊंना अशा मुक्या प्राण्याचा जीव घ्यायला कधीच जमलं नाही. त्यांचा हात कधीच वाहत नसे, तसं बाईनं येळ्यानं तलंगचं काम केलं. फटाफटा चिरलं आणि पाट्यावर वाटणं वाटून झणझणीत गावठी रस्सा बनवला. जेवणं झाली तसं मामांनी भाऊकडे विषय काढला. वय दाजी, कशाला राहू भिऊ? राह इथं वस्ती, आपली जागा आहे, इथं सापार घाला. तुमची 2 बैलं, माझी 2 बैलं, 4 बैलाचा नांगर चालन. तुमची बी मशागत होईन, माझी पण मशागत होईन. कसं? भाऊंना हळूहळू ते पटायला लागलं. आपण असे किती दिवस बाहेर काढायचे? ते काही नाही, आता इथेच बस्तान बांधायचं असे विचार भाऊंच्या मनात घोळायला लागले. हळूहळू ज्वारीची काढणी संपली. शेतावरच पाणी शिंपून खळं तयार केलं. ज्वारीच्या काढणी अगोदर ज्वारी राखणीचा हंगाम होता. माझा बालमित्र मिता कुलाळ यांनी मला पहिल्यांदा गोफण करायला शिकवली आणि गोफणीनं पाखरं हाकलायला शिकवलं. पुढे बरेच दिवस तो मला भावाप्रमाणे वागणूक द्यायचा. मित्र हो, हा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.